श्रीराम जय राम जय जय राम। व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संताकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झाले, पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1. वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2. संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो. आणि 3. ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. आता फायदे पाहू. पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संताजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल. दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 3. विषय अहंकार, मीपणा आणि त्याचा त्याग. 1. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे मी ही भावना, स्वतःला श्रेष्ठ समजणे, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान. समर्थ सांगतात, अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. 2. अहंकार कसा निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो ज्ञानामुळे, संपत्तीमुळे, पद प्रतिष्ठेमुळे, यशामुळे. पण हे सर्व तात्पुरते आहे. 3. एक उदाहरण. एक माणूस थोडे ज्ञान मिळाल्यावर स्वतःला सर्वज्ञ समजतो. तो इतरांना कमी लेखतो,
पण वेळ गेल्यावर त्याच्या चुका दिसतात आणि त्याचा गर्व तुटतो. 4. अहंकाराचे परिणाम. संबंध तुटतात, शिकण्याची वृत्ती कमी होते, मन अशांत होते, पतन होते. 5. अहंकार कसा ओळखावा? मीच बरोबर वाटणे, इतरांचे मत न ऐकणे, टीका सहन न होणे. 6. अहंकाराचा त्याग कसा करावा? समर्थ सांगतात, नम्रता ठेवा, कृतज्ञता ठेवा, इतरांचा आदर करा, स्वतःच्या मर्यादा ओळखा. 7. साधना आणि अहंकार. नामस्मरण, ध्यान, सेवा या गोष्टींमुळे अहंकार कमी होतो. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत नम्र होते, त्यांनी कधीही अहंकार ठेवला नाही. 9. एक साधा दृष्टांत. फुगा हवा भरल्यामुळे मोठा दिसतो, पण हवा गेली तर तो खाली बसतो. तसेच अहंकार तात्पुरता आहे. 10. अंतिम सार. समास 9.3 आपल्याला सांगते, अहंकार ओळखा, तो दूर करा, नम्रता ठेवा आणि साधेपणाने जगा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, आदरणीय आणि प्रगत होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9.4. विषय मोह, आसक्ती आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग. 1. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे अति आसक्ती. हे माझेच आहे ही भावना. वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितीशी जास्त जोडले जाणे. समर्थ सांगतात, मोह हा दुःखाचे मूळ कारण आहे. 2. मोह कसा निर्माण होतो? मोह निर्माण होतो अज्ञानामुळे, अपेक्षांमुळे, स्वार्थामुळे. आपण ज्या गोष्टींना माझे मानतो त्यांच्याशी जास्त गुंततो. 3. एक उदाहरण. एक माणूस आपल्या वस्तूंवर खूप प्रेम करतो. जर ती वस्तू हरवली तर तो दुःखी होतो, अस्वस्थ होतो. पण दुसऱ्या व्यक्तीला त्या वस्तूशी काहीही संबंध नसतो, म्हणून त्याला काही वाटत नाही. यातून काय समजते? आसक्तीमुळेच दुःख निर्माण होते. 4. मोहाचे परिणाम. दुःख वाढते, भीती निर्माण होते, मन अस्थिर होते, निर्णय चुकीचे होतात. 5. मोह आणि संबंध. समर्थ सांगतात, प्रेम ठेवा पण आसक्ती ठेवू नका. प्रेम मुक्त करते, मोह बांधून ठेवतो. 6. मोहातून मुक्त कसे व्हावे? वस्तू तात्पुरत्या आहेत हे समजून घ्या, अपेक्षा कमी करा, विवेकाने विचार करा, बदल स्वीकारा. 7. साधना आणि वैराग्य. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मोह कमी होतो आणि वैराग्य वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी मोहाचा पूर्ण त्याग केला होता, त्यामुळे ते सदैव शांत होते. 9. एक साधा दृष्टांत. माकडाला पकडण्यासाठी भांड्यात गोड ठेवतात. ते गोड पकडते, पण हात बाहेर काढत नाही, म्हणून ते अडकते. तसेच मोहामुळे आपण स्वतः अडकतो. 10. अंतिम सार. समास 9.4 आपल्याला सांगते, मोह ओळखा, आसक्ती कमी करा, विवेक वापरा आणि वैराग्य स्वीकारा. असे जीवन जगणारा मनुष्य दुःखातून मुक्त होतो आणि शांत जीवन जगतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.